नमस्कार. आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी इथं 1 वाटी शाबू घेतला आहे भिजवून. मी 3-4 तासाच्या अगोदरच भिजू घातला होता हे शाबू. आणि 1 बटाटा घेतला होता आणि ह्याला गोल चिप्स आकाराचे करून घेतला आहे कट करून. आणि लाल मिरची घेतला आहे आणि शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी. अशा पद्धतीनं बनवूया आपण शाबू गोल बटाटे टाकून. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवला आहे तेल गरम करण्यासाठी. तेल छान गरम झाल्यावर यात आपल्याला लाल मिरची टाकायचं आहे. तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. इथं मी लाल टाकले आहे, पिकलेली मिरची. इथं मी गोल कट करून घेतलेले बटाटे हे पण टाकायचं आहे. मिरची सोबत छान फ्राय होतील. याला 3-4 मिनिट छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बारीक बटाटे करण्यापेक्षा असे बटाटे करून टाका शाबूमध्ये, खूप छान लागतील आणि कंटाळा पण येणार नाही शाबू खाणाऱ्यांना. इथं मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतला आहे. त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्याबरोबरच तेलामध्ये. हे 2 ते 3 मिनिटांमध्ये फ्राय होतील बटाटे आणि शेंगदाणे, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि शाबू सर्व आपल्याला मिक्स टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुम्ही असा बटाटा शाबू उपासालाही बनवू शकता. माझ्या मुलाला खूप खाऊ वाटलं होतं म्हणून मी केलं आहे. याला छान असं मिक्स करायचं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. या एक 5-6 मिनिटासाठी आपल्याला प्लेट झाकून घ्यायचं आहे, म्हणजे शाबू आपला छान वाफलेल. बघा इथं शाबू किती छान वाफरला आहे. खूपच छान झाला आहे शाबू आणि खाण्यासाठी रेडी झाला आहे हे. माझ्या मुलाला तर आतले बटाटे चिप्स आकाराचे खूप आवडते शाबूसोबत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. शाबू बटाटा कसा झाला ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. दह्यासोबत खूप छान लागतो. असं करून बघा तुम्ही पण. बटाटा शाबू